महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज सकाळी प्लेन क्रॅशमध्ये कती निजळचा. सध्या आपण बारामतीमध्ये आलेलो आहे आणि त्याच लोकेशनला आहे जिथं प्लेन क्रॅश झाला होता. आणि त्या लोकेशनच्या एक्झॅक्टच्या समोर इथं छोटे घरं आहेत. काही नागरिक इथं राहतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात घडला. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया काही किती सकाळचं होते ज्यावेळेस कोणी घटना आहे त्याही. आमचं कामच चाललं होतं बाहेरचं. आज लहान मुलांना शाळेत घालवलं होतं. एक 8:50चा टायमिंग होता. तर ते गावाकडूनच विमानाचा आवाज येत होता. पण नेहमीप्रमाणेच आवाज म्हटलं असं मोठं विमान आहे, नेहमीप्रमाणेच येतोय आवाज. पण ते गावातून पण असं गिरकी खाल्ल्याचं परिमाण एकदम पूर्ण घर्षण करून गावातूनच आलं होतं झाडांवरती असं घासत. तर सगळे लोक म्हणायला लागले की विमान कुठेतरी पडणारच आहे. पण असं माहित नव्हतं की दादांचंच विमान आहे की असं म्हणजे काहीच शक्यता नव्हती त्याच्या आम्हाला. आणि नंतर ना इथून त्या रेल्वे गेटपर्यंत विमान गेलं आणि तिथून फेरी आल्यानंतर इथं होणार होतं लँडिंग आत जाणार होतं त्या रस्त्याने. पण ते वरती गेलं नाही. तिथंच दगडाला असं घासलं आणि स्फोट झाला. दादा इथून जे एअरपोर्ट आहे ते किती लांब आहे आणि म्हणजे किती का वेळ झाला का ती प्लेन क्रॅश झाली? 1-1.5 किलोमीटरचा फक्त विषय होता. 1.5 किलोमीटरचा फक्त विषय होता. आणि ज्यावेळेस हे घडलं तेव्हा तुम्ही पाहिलं? आम्ही नंतरून लेट आलो, थोडं बाहेर होतो. आम्ही नंतरून लेट आलो. अच्छा, मग परिस्थिती काय होती म्हणजे हे लगेच म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे आले होते त्यावेळेस काहीच नव्हतं. स्फोट घेतल्यानंतर ना इथं रोज तरी असं विमानतळावरती गाड्या असतात फिरत्यात मोठं विमान येणार आहे म्हणून असं वॉचमन. पण आज तिथं स्वागतासाठी सगळी थांबली होती. पण असं कुणालाच वाटलं नाही ना हे विमानाचं आज असं काय होईल म्हणून. कारण गाड्या पण आडव्या आल्या नाही तर मोठं विमान उतरायचं म्हणजे अशा बारक्या गाड्या आडव्या जात नव्हत्या त्याला. मग ती विमान तिथं स्फोट झाल्याबरोबर 2 त्यातल्या बॉडी अशा साईडला फुगूनच पडल्या. त्यांचं तर चेहरा दिसत नव्हतं 2 माणसांचं त्या. आणि मग नंतर ना ती मग आम्ही इथून पाणी नेलं केलं, पोलिसही आली. आमची गाडी पण आली पण ती विजल्या गेली नाही. ती 2 जी पडली होती ना ती विमानाची अशी बाहेर पडली होती एकदम उडून. फुगलेलं उडायला किती वेळ लागला? अर्धा पाऊण तास. एवढी भीषण म्हणजे राग होती ते. आणि असं मी ऐकलं पडल्यानंतर 2दा स्फोट झाला. हा स्फोट होऊन त्याची पार तर चारी कोपऱ्यावर पडली ना लांब घरापर्यंत आली ती उडून. इतका मोठा स्फोट होता तो. आणि तुम्ही किती जण होते त्यावेळेस? आम्ही सगळे 10-11 जण आमच्या घरचे इथले 2 घर आहे हे सगळे बाहेरच काम चालू होतं त्यामुळे 8:45च्या दरम्यान सगळे असं बाहेरच होतो. अपघात झाला त्यावेळेस ह्या ताई इथं उपस्थित होता. त्यांनी डोळ्याने अपघात पाहिला आणि एखाद्यानी तो अपघात म्हणजे कधीच विटनेस करू नये कारण की अजितदादा हे नाव खूप महत्वाचं होतं बारामतीकरांसाठी आणि त्यांच्याच डोळ्यासमोर जे की दुःखद निधन त्यांचं झालेलं आहे. मला एक काही देऊ